साहेब आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करतो असं म्हणतो बरोबर. तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यापूर्वी काही तपासण्या असतात. त्याचे पैसे आकारले जातात. त्याबद्दल जरा नाराजी आहे किंवा बऱ्याचशा तक्रारी तिथे घडतात मी पाहिजे. त्याबाबत काय सांगता? जी शिबिरातली ऑपरेशन होतात ती ऑपरेशन आमच्याकडे पूर्ण फुकट होतात, पूर्ण मोफत होतात. त्याच्यामध्ये ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर आहे, ज्या रुग्णांना डायबिटीज आहे किंवा ज्या रुग्णांना काही हार्ट डिसीज आहे त्यांच्यासाठी काही वेगळ्या तपासण्या असतात. त्या वेगळ्या तपासण्या करण्यासाठी आपल्याकडे आपण त्यांना ती करायला लावतो. ते सुविधा आपल्याकडे अजून उपलब्ध नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे पेड पेशंट येतात, म्हणजे जे पेडमध्ये ऑपरेशन्स करतात, त्यांच्यासाठी लॅबची सुविधा आपल्याकडे आहे. त्यांना लॅब त्यांच्या पैशाने करायला लागते. आणि जे काही मोतीबिंदूची ऑपरेशनसाठी जी काही भारीतली लेन्स असते ती भारीतली लेन्स त्याप्रमाणे त्यांचं पॅकेज ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याच्यात होतं. अजून एक असा आरोप होतो की ज्या वेळेला पेशंट येतात त्यावेळेला त्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला लागतं. तर काहींना समजा बाबा चांगली लेन्स पाहिजे असते, तर त्यासाठी तिथे कन्व्हिन्सिंगला एक माणूस बसवला जातो आणि 10 मध्ये 8 लोकांना कन्व्हिन्स कसं करून पेड ऑपरेशन होईल असा प्रयत्न केला जातो. हा एक आरोप होतो तुमचा. बरोबर बरोबर. ऍक्च्युली मोतीबिंदूचं जे ऑपरेशन आहे ना, ह्या ऑपरेशनचे 2-3 प्रकार आहेत. मी मगाशी जसं म्हटलं तसं एक टाक्याचं ऑपरेशन आहे, एक बिन टाक्याचं ऑपरेशन, एक लेझरचं ऑपरेशन, बरोबर. त्यात दुसरा पार्ट, सगळे पेशंट्स आणि सगळ्यांचा मोतीबिंदू हे काही सारखं नसते. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे, प्रत्येकाचा मागचा पडदा, त्याची पोझिशन कशी आहे, त्याची ताकद कशी आहे मागच्या पडद्याची, त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला कुठली लेन्स टाकायला पाहिजे, हे सगळं गणित ठरतं. ते जे डॉक्टर, आपले एक्सपर्ट डॉक्टर आहेत, ते ठरवतात की ह्या रुग्णाला कुठल्या प्रकारची लेन्स टाकायला पाहिजे. मला आता मी आता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. एखादा 50 वर्षाचा पेशंट आहे, त्याला मोतीबिंदू झालेला आहे, थोडं वयाच्या लवकर झालेला आहे, त्याला डायबिटीज आहे, त्याला ब्लड प्रेशर आहे, आणि तो जर शिबिरातून आला आणि त्याचं जर आपण ऑपरेशन शिबिरात केलं, साधी लेन्स टाकून जर आपण केलं, तर आपण त्याला न्याय देतो का त्याच्यावर अन्याय करतो? तर आमच्या दृष्टीनं ते जे ऑपरेशन आपण करतो शिबिरातलं त्या पेशंटसाठी, तर त्याच्यावर आपण अन्याय करतो. कारण त्याला ज्या प्रकारची लेन्स पाहिजे आणि ज्या प्रकारचं ऑपरेशन त्यांनी केलं पाहिजे ते न केल्यामुळं त्याचा तोटा त्याला होतो, त्या रुग्णाला. म्हणून आपण काउन्सिलिंगसाठी स्पेशल माणूस तिथं बसवलेला आहे. त्या काउन्सिलरच्या समोर केस पेपर असतो, त्याचं वय किती, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, तो काय प्रकारचं काम करतो, का तो फक्त घरातच बसून असतो, त्याचा डायबिटीज आहे का, त्याला शुगर आहे का, त्याला BP आहे का, त्याला कुठल्या गोळ्या चालू आहेत का, हे सगळं बघून त्याचं ॲनालिसिस होतं आणि मग ठरवलं जातं की त्याला कुठल्या प्रकारची लेन्स टाकणं शक्य आहे. आणि त्याप्रमाणे त्याला काउन्सिलिंग केलं जातं, त्याला सांगितलं जातं समजून. हे काउन्सिलिंग आहे याचा अर्थ हॉस्पिटलचा फायदा आहे असं नाही आहे. हा काउन्सिलिंगचा पार्ट जो आहे तो त्याचा पण फायदा आहे त्याच्यामध्ये, की रुग्णाला कुठल्या प्रकारची लेन्स दिली तर त्याला जास्त चांगली नजर येईल, हा त्यातला पार्ट आहे. आमच्याकडे खूप रुग्ण असे येतात की जे येतात त्यांना फुकट म्हणून येतात, पण त्यांना काउन्सिलिंग केल्यानंतर, त्यांना प्रॉपर समजून सांगितल्यानंतर ते पेडमध्ये जातात आणि पेडचं ऑपरेशन करतात. कुठल्याही प्रकारचं कंपल्शन आम्ही करत नाही. आपल्याकडे एक नियम हॉस्पिटलला सगळ्या स्टाफला घालून दिलेला आहे, कुठलाही रुग्ण पैशाशिवाय परत गेला नाही पाहिजे. पैशासाठी तो परत गेला आहे असं व्हायला नाही पाहिजे. त्याचं कुठलंही ऑपरेशन जरी झालं, त्याचं शिबिरातलं होऊ दे, फ्रीमधलं होऊ दे, पेडमधलं होऊ दे, पण त्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे, ही भूमिका आपली आहे. त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग हा पार्ट करायला लागतो, त्याला पर्याय नाही काय. आता आपण पाहतो की तुम्ही एवढी मोठी चळवळ राबवताय, एवढे मोठे ऑपरेशन करतायत, कॅम्प करतायत, त्या पुढील काळात तुम्ही शासनाकडून काय अपेक्षा करताय की बाबा कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळायला हव्या? आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला जी आता अडचण भेडसावती ना, ती अडचण अशी आहे की आमची जे मशिनरीवर आम्ही जे काम करतो त्या मशिनरीचं वेअर अँड टेअर, इतके ऑपरेशन तर महिन्याला, आता साधारण आम्ही 500-550 ऑपरेशन दर महिन्याला करतो. ओपीडीतून साधारण ओपीडी महिन्याला साधारण होत असेल, मला वाटतं 30-40 हजार ओपीडी होत असेल सगळे मिळून, शिबिर हे ते मिळून. त्यामुळे हे जे मशिनरीचं जे वेअर अँड टेअर आहे, म्हणजे वापर आहे, त्याचा इतका वापर होतो की ते लवकर नादुरुस्त होतं. त्यामुळे ते मेंटेन करणं, परत नवीन मशिनरी आणणं आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेड आणणं, हे आमच्या पुढचं खूप मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे सरकारने याच्यामध्ये निश्चितच त्याचा हे घेतला पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. आणि निदान आमचं म्हणणं आहे की मशिनरीसाठी तरी आम्हाला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे असे आमचं. डोळ्यांच्या बाबत नागरिकांना या निमित्तानं तुम्ही काय आवाहन करा? सगळ्यात महत्त्वाचं की नागरिकांनी कुठल्याही जर प्रकारचे त्यांना जर काही लक्षणं डोळ्यासाठी सापडली तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे जायला पाहिजे, हा त्यातला भाग आहे.
आपल्याकडे आजही अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी एका डोळ्याला जर मोतीबिंदू असेल तर दुसऱ्या डोळ्यावर काम चाललंय म्हणून डॉक्टरकडे न जाणं हा प्रकार आजही काही बाबतीत होतो, काही टक्के होतो. तसं न करता जेव्हा तुम्ही मोतीबिंदू जास्त दिवस जर ठेवला तर त्याचा काचबिंदूत रूपांतर होतं किंवा त्याचा मागच्या पडद्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ऑपरेशन नंतर आपल्याला अपेक्षित जे रिझल्ट आहेत ते मिळत नाही. त्यामुळे रुग्णांनी ही काळजी घेतली पाहिजे की डोळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदी हॉस्पिटलला जाणं आणि हॉस्पिटलला डॉक्टरांना दाखवणं हे सगळ्यात गरजेचं. आपण पाहिलं की तालुक्यात जरा शेजारच्या तालुक्यात इतरही संस्था अशा कॅम्प घेतात मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे केलं जातं, तर मग त्यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणात ओढा जातो किंवा तिकडं ते ऑपरेशन इथं होत नाही, ते बाहेर ऑपरेशन करायला नेतात. मग त्यामुळे आपल्याकडची संख्या कमी झाली किंवा कसं, किंवा बाबा आपल्याकडे काही नाराजी आहे का काही लोकांची, असं काय वाटतं तुम्हाला? काही हॉस्पिटल्स आपल्या तालुक्यात येऊन कॅम्प घेत आहेत आणि ते बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन पेशंटला घेऊन जातात आणि त्यांची ती सर्जरी करतायत. त्याच्यामध्ये आमच्या नंबरवर कुठेही परिणाम झालेला नाही. आमचा नंबर जो आहे, आम्ही साधारणपणे जे महिन्याला 400 ते 450, पावणे 500 हे जो नंबर आहे आमचा, हा नंबर आमचा कुठेही कमी झालेला नाही. मुळात काय आहे, मुळात लोकसंख्या वाढतीये आणि मोतीबिंदूचे पेशंट्सही वाढत आहेत. त्यामुळे असं म्हणायचं काही कारण नाही की त्यांच्यामुळे कोणावर काही परिणाम होतो, असं काही म्हणायचं काही कारण नाही. ते पण मोबाईलमुळे जास्त आहे. हा, मग तो तर परिणाम आहेत ना. स्क्रीन टाइम वाढलाय, लोकांचं मोबाईलचं बघणं वाढलंय, मुलांचे शाळांमधले आम्ही स्क्रीनिंग जेव्हा करतो तेव्हा मुलांचे प्रॉब्लेम्स खूप प्रमाणात वाढलेत. त्यांना ग्राउंड ऍक्टिव्हिटी नाही आहे, मुलांना पण हल्ली मोबाईल दिले जात आहेत. मुख्य खाणं पिणं मुलांचं ज्या प्रमाणामध्ये त्यांना प्रॉपर विटॅमिन्स प्रॉपर जे मिळालं पाहिजे जीवनसत्व ही मुलांना मिळतच नाहीत. त्यामुळं डोळ्याच्या नंबरचं प्रमाण त्यांच्याकडे मुलांमध्ये खूप आहे, तो एक परिणाम आहेच आहे ना. आपण शाळेला काही शिबिर घेणार का म्हणजे आमच्या ऑलरेडी स्कूल स्क्रीनिंग कॅम्प चालू असतात आमचे, आम्ही खूप प्रमाणात घेतो. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मागच्या महिन्यामध्ये आम्ही पुण्यातली जी मॉडर्न स्कूल आहे त्या मॉडर्न स्कूलमध्ये आम्ही शिबिर घेतलं. त्याच्यात 900 मुलं तपासली आम्ही साधारण 3 दिवसामध्ये. 3 ते 4 दिवस आमचा कॅम्प चालू होता. त्या 900 मुलांमध्ये 128 मुलांना चष्म्याचे नंबर लागले. इतकं प्रमाण आहे जे त्यांना माहिती नव्हतं, म्हणजे नंबर आपल्याला आहे हे माहितीच नव्हतं मुलांना. असे साधारण 128 मुलांची निघाले. याचा अर्थ ते प्रमाण खूप आहे. 2 मिनिट प्रश्न आहे असा की असं मी पण चर्चा ऐकली सर ज्या कॅम्पमध्ये की आपण जे 100 रुपये आकारतो केस पेपर काढतो, ते 100 रुपयाचं म्हणजे काय आकारणी योग्य आहे अयोग्य किंवा त्याबाबत काय सांगतो? आता आपण जे आपलं मोहन टुसे नेत्र रुग्णालय आहे त्या मोहन टुसे नेत्र रुग्णालयामध्ये 1 जानेवारीपासनं आपली तपासणी फी आहे 10 रुपये. म्हणजे तपासणी फ्री आहे. केस पेपरची फक्त आपण काय म्हणतो नोंदणी फी किंवा नोंदणी शुल्क आपण 10 रुपये घेतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण पैसे पेशंटकडनं घेत नाही. त्याच्या शेजारी आपण जे गॅलेक्सी आय हॉस्पिटल जे केलेलं आहे ते आपलं पेड सेंटर ऑफिशियल, तिथे आपण आता 200 रुपये तपासणी फी घेतो. बाहेर एक वॉचमन बसलेला असतो, तो वॉचमन रुग्णांना सांगतो तुम्हाला पेडमध्ये जायचंय का फ्रीमध्ये जायचंय, तुम्ही डिसिजन. ज्यांना फ्रीमध्ये जायचं असेल त्यांनी फ्रीमध्ये जावं, ज्यांना पेडमध्ये जायचं ते पेडमध्ये जावं. आणि त्याप्रमाणे पुढे गेल्यानंतर त्यांचे ऑपरेशन सुद्धा त्याच प्रमाणात होतात. जे फ्रीमध्ये जातात त्यांचे ऑपरेशन फ्री होतात, जे पेडमध्ये जातात त्यांचे ऑपरेशन पेड. यापूर्वी जी आकारले जायचे त्याबाबत नाही, ते आता 100 रुपये जी फी आहे ती त्यावेळेला तपासणी फी म्हणून आपण घेत होतो. त्याच्यावर काही कोणाचं म्हणजे असं काही गव्हर्नमेंटचं बंधन नाही त्याच्यावर की तुम्ही तपासणी फी घेऊ नका किंवा चॅरिटेबल हॉस्पिटल आहे म्हणून 100 रुपये आकारू नका, असं काही त्याच्यामध्ये काही असं त्याच्यामध्ये काही कारण नव्हतं. पण मी म्हटलं ना, शेवटी आता काय आहे, एवढं सगळं आता तुम्हाला तर ते सांगायला हरकत नाही. आपल्याकडे झालंय 100 स्टाफ झालाय, 100. आपली बिल्डिंग झाली 40,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग झाली. 450-500 ऑपरेशन महिन्याला होतं. आपल्याकडे इनहाऊस आम्हाला जेव्हा लोक विचारतात तुम्ही एक मोतीबिंदूचं ऑपरेशन जेव्हा फ्री करता तेव्हा आम्हाला इनहाऊस 3200 रुपये खर्च येतो. 3200 रुपये. त्यातलं सेंट्रल गव्हर्नमेंट आम्हाला 1600 रुपये देतं, 1650. गेल्या 2.5 वर्ष सरकारकडनं 1 रुपया मिळालेला नाही. 7,000 पेशंटचे पैसे आमचे बाकी आहेत गव्हर्नमेंटकडून, आम्हाला अजून मिळालेले नाही. 2.5 वर्ष झाले. माझा महिन्याचा जो पगार आहे सॅलरी तो 22 लाख रुपये. 5 तारखेला आम्हाला सॅलरी द्यायला लागते सगळ्या स्टाफला, तेव्हा 5 तारखेला 22 लाख रुपये लागतात. हा जर आपण विचार केला तर आर्थिक गणित बसवणं आणि ही संस्था चालवणं आणि पुढे नेणं गरजेचं.
जे म्हणजे काही आता प्रश्न होते त्या तुम्ही प्रश्नांची सांगितलं हे प्रत्येक हॉस्पिटलची तीच परिस्थिती चॅरिटेबल हॉस्पिटल. हो. तुमची जी असं नाही, प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलची तीच परिस्थिती किंवा काही टोटल बंदच करून टाकलं. लोकांना असं समज आहे की यांना CSR फंड खूप मिळतो, डोनेशन खूप मिळतात, गव्हर्नमेंटचं फंडिंग खूप मिळतं, पण आणि मिळतात पण त्याच्यात खोटं काही नाही. CSR कंपन्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, पण त्याच्यासाठी काय कष्ट करायला लागतात. लोकांचा समज असा असतो की CSR फाईल आपण कंपन्यांना दिली की 8 दिवसांनी त्यांचा चेक येतो. हे इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप फॉलोअप लागतो, त्याच्यासाठी तिथं ओळखी काढायला लागतात, त्याच्यासाठी त्या कंपनीच्या त्या CSR च्या लोकांना आपल्याकडे व्हिजिटला बोलवायला लागतं, आपलं काम त्यांना पटवून द्यायला लागतं. त्यानंतर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पुढे घडतात. त्याला महिने जातात किंवा वर्ष लागतात या सगळ्या गोष्टी. आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.